अगं आई, नाश्ता झाला का? मला कॉलेजला निघायचं आहे. हो रे बाबा, झालाय. किचन मध्ये ठेवलाय बघ. आज काय असेल? परत इडली. काय परत इडली आज? रे खा रे, इडली चांगली असते. अरे कधीतरी पोहे बनवत जा, उपमा बनवत जा. हे काय नेहमीच्या इडल्या? ठीक आहे, उद्या बनवते. बरं. ए आई, आज ताईचा बर्थडे ना, मग आज बेत काय केलाय? आज मी पावभाजी बनवणार आहे आणि तू कॉलेजमधून येताना केक घेऊन ये. केक बरं. ओके आणतो. आपण तिला सांगायचं नाही. नाही. ओके काय खुसफुस चालली आहे रे तुमची? अगं काय नाही, ते मला नाही औषधं सांगत होती. औषधं आणायची ना. येताना माझी औषधं घेऊन ये. हा? बरं आई, आज तारीख काय आहे ग? आज 22 जानेवारी. का काही आज आहे का? हा, माझी किटी पार्टी. अच्छा. बरं एक काम कर आई, तू ना हिला पण घेऊन जा किटी पार्टी मध्ये. तशी पण ती काकूबाईचे. ए, तू जास्त आगाऊपणा करू नकोस हा. हे बरं सुचतंय तुला. तुम्ही लोकांना असंच करता यार. मला नाही बोलायचं तुमच्याशी. येताना केक घेऊन ये. किती छान दिसतंय ना. छान वाटतंय ना. मस्त. गेलं कोणी वर आधी कधी हे 8 वाजले. हा, ये ना. आई, पुन्हा एक नवीन केस. हॉस्पिटलच्या केसेस पण ना इतक्या वाढतायत ना, कंटाळा आलाय. रचना, काय ग? कसला विचार करतेस? एक एक कॉफी, रिलॅक्स होते. थँक्यू. खूप गरज होती याची. पण काय झालं? काही नाही ग, रोजचंच कामाचा प्रेशर. अलीकडे वर्कलोड इतका वाढला आहे ना, आणि वर हॉस्पिटलच्या भरपूर केसेस आहेत. वैताग आला अगदी. आई, असंच असतं का ग आयुष्य? प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार असतात आणि शेवटी तो आयुष्याचा भाग आहे. पण तू जे करतेस ना, ते खूप मोठं समाजकार्य आणि त्याचा आनंद तू हळूहळू अनुभवशील. पण खरंच आनंद मिळतो का ग यातून?
म्हणून हळू 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 कशाला पळते यार आई एवढं? आता इथे मी नसतो काय केलं असतं ग तू आई? का कुठे जाणार आहेस तू? हा बोल. अरे हो मी सगळं पॅक करून ठेवलं आहे. अरे मी येईन तुझ्या घरी रात्री. नाही ना तेच फक्त प्रॉब्लेम आहे ना. नाही ना आई नाही ऐकत आहे. अरे तू काळजी नको करू मी काहीतरी मार्ग काढतो. अरे येणार पक्का येणार बाबा. अरे येईन बोलतो तर. अरे ऐक ऐक बरं ना ताई येते आतमध्ये मी तुला करतो नंतर फोन. हां हां चल चल हां हां येणार बाय. काय चाललं? अरे काही नाही ग अभ्यास करतोय. शिराज पावलावरती पाय ठेवायचा आहे ना. ते दिसतच आहे. हो बोला काय हवंय? अगं ते ना आज ते माझा तो फ्रेंड आहे ना अजिंक्य त्याच्या घरी आज ना रात्री जायचा प्लॅन आहे सगळ्यांचा. पण आई ना ऐकत नाही यार. बघ ना तू प्लीज काहीतरी प्लीज. ए विचार ना हां तू चहा कॉफी कॉफी पिते ना मी क्लिनिकवाला ना शेडी मस्त पक्कड कॉफी करेन. नेहमी नेहमी प्लीज प्लीज बोल ना यार आईशी मला जायचं आहे यार. ठीक आहे बोले ना हां पण फक्त एका अटीवर. फक्त एक कुठली? जाईपर्यंत पूर्ण वेळ अभ्यास करायचा. अरे तेवढंच ना. अरे करणार ना नक्की करणार नक्की करणार. हॅलो हॅलो नाटक नाही करायचं. पुस्तक उलट धरलेस. अरे अरे त्याचा अभ्यास अरे तू अरे अभ्यासच करतो तर फोन हां हां करतो करतो नक्की नक्की. हो नक्की हो 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 प्लीज. एक कदम बढ़ाते हुए अनेक मंडपों को पार करते हुए 5 मंडपों को पार करते हुए उस अद्भुत क्षण के साक्षी होने जा रहे हैं जो विश्व में एक इतिहास रचेगा। श्री अयोध्या धाम जो कि वैकुंठ का हृदय कहा जाता है आज अत्यंत प्रफुल्लित है। आज उल्लास चारों ओर, आज आनंद चारों ओर। क्यों न हो, भगवान श्री राम पधारे हैं। भगवान श्री राम का इंतजार सदियों से लोगों का था। वो क्षण समीप है जिसका समूचा चराचर यक्ष गंधर्व सुर नर हर कोई आकर उसका साक्षी बन रहा है। हॅलो हॅलो आई ऐकलं अगं आई ऐक ना. हॅलो आई आई मी इकडे अडकलोय. अगं मला नाही माहिती इकडे इकडे सगळे एकमेकांना मारताय. नाही नाही आई मी घरी येऊ शकेन ना आई. नीट मला काही कळत नाहीये. अगं इकडे इकडे दंगे चालू आहेत. दंगे दंगे अगं दंगे बोल दंगे. मला खूप 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 भीती वाटते आहे. मला ना काही कळत नाही. मी इकडं कसा बाहेर निघणं मला काही कळत नाहीये. आई 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 मला वाचव. आई प्लीज. हॅलो आई रचना बोलते. हो मला कळलं मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झालेत. खूप लोक जखमी झालेत. आई माझी इमर्जन्सी ड्युटी लागली क्रॉफर्ड मार्केटला आणि मला तिकडे जावं लागेल. तू मला म्हणाली होतीस ना आज मला कळलं माझी सगळ्यात जास्त गरज कुठे ते. आई मी तुला फोन करते. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.